गोंदिया जिले के अर्जुनी मोरगांव तहसील स्थित बोडगांव में 5 दिवसीय जिला स्तरीय अटल क्रीड़ा व सांस्कृतिक महोत्सव का आज से शुभारंभ हुआ। इस महोत्सव में जिले के 8 तहसील के लगभग 3000 विद्यार्थियों ने हिस्सा लिया है। आने वाले 4 दिनों में ये छात्र अपने खेल कौशल और कलात्मक प्रतिभा का प्रदर्शन करेंगे। उद्घाटन समारोह में गोंदिया जिला परिषद के अध्यक्ष लायकराम भेंडाकर और आमगांव देवरी विधानसभा क्षेत्र के विधायक संजय पुराम, साथ ही अर्जुनी मोरगांव विधानसभा क्षेत्र के विधायक राजकुमार बडोले ने ध्वजारोहण किया और क्रीड़ा मशाल जलाई। उपस्थित गणमान्य व्यक्तियों का स्वागत पारंपरिक स्वागत नृत्य के माध्यम से किया गया। ये जिला स्तरीय क्रीड़ा और सांस्कृतिक महोत्सव 5 दिवसीय है, जिसमें जिले के 8 तहसील के छात्रों ने बड़े उत्साह के साथ भाग लिया। स्पर्धा में सामूहिक खेल, व्यक्तिगत खेल, विभिन्न सांस्कृतिक कार्यक्रम और प्रदर्शनात्मक प्रतियोगिताएं शामिल है। तहसील के नागरिकों ने इन कार्यक्रमों का उत्साहपूर्वक अवलोकन किया। गणमान्य व्यक्तियों ने कहा कि इस प्रकार के क्रीड़ा और सांस्कृतिक कार्यक्रमों से छात्रों में आत्मविश्वास बढ़ता है और खेल के प्रति रुचि पैदा होती है और जिले से देश का प्रतिनिधित्व करने वाले खिलाड़ी भी सामने आते हैं। अटल क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून एक विद्यार्थ्यांना नवी चेतना निर्माण व्हावी हा मुख्य जिल्हा परिषदेचा उद्देश आहे। या माध्यमातून खेळाचा असो, शारीरिक असो, बौद्धिक असो, सांस्कृतिक असो, या माध्यमातून पण विद्यार्थ्याची स्मरणशक्ती वाढतो, अभ्यास करतो, पाठांतरण करतो। या माध्यमातून विद्यार्थ्याला कसं आपल्याला एक जिल्हा स्तरावर स्पर्धा करता येईल, राज्य स्तरावर स्पर्धा करता येईल, हा एक मोठा उद्देश आहे। याच्या मागचा विद्यार्थी हा शैक्षणिक दर्जा कसा उंचावता येईल हा एक त्याच्या मागचा एक उदाहरण आहे। केंद्रस्तरीय, तालुकास्तरीय आणि आज जिल्हास्तरीय असे 3 भागामध्ये आपण जो हा क्रीडा संमेलन आमची जिल्हा परिषद पार पाडत आहे, तर अतिशय जिज्ञासू वृत्तीने आमचे विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होत आहेत। ते माध्यमिकचे असो किंवा प्राथमिकचे असो, अतिशय छान पद्धतीने आणि आनंददायी वातावरणामध्ये त्यांचा हिरिरीने सहभाग ह्या सर्व क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये होत आहे आणि याच्यामधूनच एक नवीन समाज आणि एक नवीन समाजातील पिढी घडविण्यासाठी हा क्रीडा महोत्सव खूप चांगला आनंददायी ठरणार आहे। मुलांमध्ये एक अत्यंत आनंदाचा वातावरण आहे। आपण प्रत्येक वेळेस पाहतो त्यांच्याकडे शिक्षणाचा सुद्धा एक बोजा असते, परंतु त्यांना मन मोकळं जगण्यासाठी एक व्यासपीठ आणि एक मैदान याची सुद्धा जर आपण त्यांना उपलब्ध करून दिलं व्यासपीठ, तर निश्चितच ते शिक्षणासोबतच इतर कलागुण जे आहे त्यामध्ये ते निश्चित ते समोर जातील। आपण जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत हे 3रं वर्ष आहे की आपण जिल्ह्याच्या माध्यमातून आपण हा अटल महोत्सव सुरू केलेला आहे। पहिल्या वर्षी आपण हा कार्यक्रम गोंदियाला घेतलेला होता, दुसऱ्या वर्षी गोरेगावला घेतला आणि 3रं वर्ष आहे की आपण बोंडगाव देवीला घेत आहोत। ह्या अटल महोत्सव घेण्यामागील उद्देश ही आपण जिल्हा परिषदेची स्थापनाची ग्रामीण जनतेसाठी असते आणि ग्रामीण भागात आपला हा अटल महोत्सव पोहोचणे हा एक आमचा उद्देश होता।